मोठी बातमी आपण पाहतोय, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 15 मिनिटांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। पुण्यातील साखर संकुलामध्ये आज एआय संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे आता तिसऱ्यांदा एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय, दोघे सुद्धा एका बाजूला बसलेले आहेत आणि या दोघांमध्ये आता गेल्या 15 मिनिटांपासून ही चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 15 दिवसांमधली ही तिसरी काका पुतण्याची भेट होतीये, म्हणून नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात काय होतंय याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, काय सांगाल नेमकं या चर्चेचे, या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? आपण पाहिलं असेल मागील काही महिन्यांमध्ये शरद पवार आणि अजित पवार या काकापुतणी ही चौथी बैठक आहे। पुण्यातल्या VSI मध्ये आधी दोनदा त्यांची भेट झालेली आहे। बारामतीमध्ये AI टेक्नॉलॉजीच्या संदर्भात एका कार्यक्रमात ते एकत्र आले होते। जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात देखील ते एकत्र आले होते आणि आता हे चौथ्यांदा ते एकत्र येत आहेत आणि आज या बैठकीनंतर पुन्हा एकदा त्यांची बंद दालनात चर्चा आहे। राजकीय आहे, AI तंत्रज्ञानासंदर्भात आहे किंवा इतर सहकार किंवा ऊसाच्या क्षेत्रातल्या संदर्भातले आहे, हे लवकरच कळेल। मात्र मागील काही महिन्यात सातत्यानं ठराविक अंतरानं हे दोन नेते किंवा पवार कुटुंबातले हे दोन नेते एकत्र येताना दिसत आहेत। त्यामुळे ठाकरे कुटुंबानंतर पवार कुटुंबात देखील मनोमिलन होणार का, तशी चर्चा सुरू झालेली आहे। नक्कीच नितीन, आपण ही दृश्य जी पाहतोय यामुळे या चर्चांना उधाण आलंच आहे की आता ठाकरेंनंतर पवार कुटुंबात सुद्धा मनोमिलन होणार आहे का? रोहित पवारांनी एक सूचक ट्विट सुद्धा काल केलं होतं आणि त्यानंतर पाहावं लागणार आहे की नेमकं आता काका